सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात महिलांच्या अनोख्या आणि आकर्षक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. परंपरा, उत्साह आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणाऱ्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आमदार अभय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची सुरुवात जेल शाळेसमोर नारळ फोडून करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या शुभारंभाने रॅलीला सांस्कृतिक अधिष्ठान मिळाले. रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी पैठणी, इलकल, नऊवारी आणि कांचीवरम अशा विविध पारंपरिक साड्या परिधान केल्या होत्या. डोक्यावर फेटा, अंगावर दागिने आणि हातात भगवे ध्वज घेऊन महिलांनी संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून टाकला. यावेळी काही महिलांनी पौराणिक वेशभूषा साकारत इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. या रॅलीत लहान मुलींचाही सहभाग लक्षणीय ठरला. पारंपरिक पोशाखातील त्यांच्या उपस्थितीने संस्कृतीची परंपरा अखंड सुरू राहणार असा संदेश दिला. या वर्षीपासून गुढीपाडवाच्या निमित्तानं बेळगावमध्ये महिलांचं बाईक रॅली आयोजित करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा बेळगावमध्ये होत आहे एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आणि पारंपरिक वेशभूषामध्ये प्रत्येक महिला आज या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू धर्माचा जो नूतन वर्ष आहे सगळ्यांना या रॅलीमध्ये भाग घेणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. त्यांचे मनोकामना पूर्ण होऊन देईल ते देवाचरणी प्रार्थना करतो. रूट कसे केले? हे रूट जेल शाळापासून नाथपै सर्कलपासून खडे बाजारपासून शिवचरित्रपर्यंत जाणार आहे. का म्हणजे पहिल्यांदा आम्ही पदयात्रा आणि बाईक रॅली केलेला आहे. यावेळेचा जो आहे सगळ्यांचा विचार आहे की पुढच्या वेळेला आणि काही चेंजेस करायचं ते आम्ही. या रॅलीमुळे युगादी सणाला केवळ पारंपरिक चौकटीत न ठेवता सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले असून महिला शक्तीचा प्रभावी आविष्कार शहरात पाहायला मिळाला. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.